नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता पावसाळा म्हणले की ही एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी ही ना प्रत्येकाच्या घरी झाली पण असेल आणि झालीच पाहिजे. तर आज गव्हाचे पीठ वापरून आणि थोडासा मैदा वापरून ना छान असे नमकीन बनवणार आहे. आणि हा आहे मेजरमेंट कप, यांनी 2 कप आहे ना मी गव्हाचं पीठ घेतलं. तुम्ही वाटीसुद्धा म्हणजे प्रमाण घेऊ शकता वाटीचं. मग माझ्याकडे हा कप होता तर त्यांनी मी इथं 2 कप आहेत ना तर ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि परत असं वाटलं की थोडंसं कमी होतील म्हणून परत 1 कप इथं वाढवलेलं आहे. असं करून 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं इथं. आणि त्याच्यामध्ये 1.5 कप मैदा घालणार आहे. म्हणजे 3 कपासाठी 1.5 कप असा मैदा घालणार आहे. तुम्ही याच्यामध्ये मैदा स्किप पण करू शकता, ज्यांना आवडत नाही त्यांना फक्त गव्हाच्या पिठाची सुद्धा नमकीन बनवू शकता. किंवा तुम्हाला थोडासा रवा पाहिजे असेल ना तर तो सुद्धा घालू शकता. पण मी ते घातलेले नाही, फक्त 3 कप गव्हाचं पीठ आणि 1.5 कप मैदा घातलेला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे आणि जिरे आहेत ना तर ते थोडेसे चेचून घालायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो चेचल्यामुळं. आणि तीळ आपल्याला पाहिजे तसं आवडीनुसार घालायचं आहे. मला भरपूर तीळ आवडतात म्हणून तीळसुद्धा घातलेला आहे. ओवा घालायचा आहे, चुरून आहे ना तर ओवा घालायचा. ओव्याचा सुद्धा फ्लेवर खूप छान येतो. आता तुम्ही म्हणाल की एकच कुठलं तरी घातलं तरी चालेल, तसं केलं तरी चालते. आणि आपल्या आवडीनुसार थोडंसं तिखट घालायचं ह्याच्यामध्ये. आणि जे काही काळे तीळ असतात ना तर ते सुद्धा घालायचे, एकदम छान टेस्ट होते आणि सुद्धा मस्त लागतात. आणि जर का तुम्हाला एकाच फ्लेवरचे करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता. आता मस्तपैकी चव यायला ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथीसुद्धा घालते. एकदम छान टेस्ट येते कसुरी मेथीने सुद्धा. कसुरी मेथी ना तर ती सुद्धा चुरून ह्याच्यामध्ये घालायची. आता काही जण फक्त तीळ आणि कसुरी मेथी घालून सुद्धा करतात, पण सगळे फ्लेवर जर ह्याच्यामध्ये घातले ना तर एकदम छान टेस्ट होते. मी सुद्धा यावेळेस याच्या अगोदर एकदा केले होते, सगळे फ्लेवर्स घातले होते, त्याच्यामुळे टेस्ट छान आली होती. मग त्याच्यामुळे ह्यावेळेस सुद्धा मी सगळे फ्लेवर घातलेले आहेत. फक्त कोण तिळाचं करतं, कोण ओव्याचं करतं किंवा कोण कसुरी मेथीचं करतं. पण अशा प्रकारे एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे आहेत ना तर ते कच्चं तेल घातलेलं आहे. आणि ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं, चोळून असं मिक्स करून घ्यायचे. आणि थंड पाण्यामध्येच हे घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पातळ पण करायचं नाही, थोडंसं घट्ट असलं ना मग एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे नमकीन होतात. तिखटसुद्धा जास्त घालायचं नाही, 1-2 चमचेच घालायचं, कारण मग जास्त तिखट झालं की पण मग ती नमकीनची टेस्ट येत नाही. आणि कुणाला काहीच जर तिखट आवडत नसेल ना तर ते सुद्धा नाही घातलं तरी चालतं. छानपैकी असा हा गोळा मळून झालेला आहे. थोडंसं तेल लावून आहे ना रेस्ट करायला 1-10 मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हे सगळं पीठ मळून झालेलं आहे. आणि आता हे 10 मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवून देणार आहे. बघा तीळ वगैरे किती छान दिसतं याच्यावरती, मस्त होतात. एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि कशी होते ना तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशी बनवता ना तर ते सुद्धा सांगा. तर इथं 10 मिनटं झालेले आहेत. तर 10 मिनटांनी हे सगळं मी आता गोळे करून घेणार आहे अगोदर. तर प्रत्येक वेळेस एक गोळा करण्यापेक्षा ना तर अगोदरच असे गोळे करून ठेवले की बरं पडतं लाटायच्या वेळेस. त्याच्यामुळे मी सगळे गोळे अगोदर इथं करून घेते. आता हे मला पोळपाटावरती लाटायचं असतं ना तर मी छोटे छोटे असे गोळे केले असते, पण म्हटलं आता किचन कट्टा आहे, स्वच्छ करायचा, क्लीन करायचा आणि त्याच्यावरतीच मोठ्या मोठ्या अशा लाटा आहेत ना तर ते लाटून घ्यायच्या बरं पडतं. आणि पोळपाटावरती करायचं म्हणलं की खूप वेळ जातो. तर एवढ्या पिठाचे 6 गोळे केलेले आहेत, मोठे मोठे केलेले आहेत, छोटे छोटे केलेले नाहीत. मोठे मोठे केलं की बरं पडतं लाटायला वगैरे. आणि जर का तुम्हाला छोटे पोळपाटावरती करणार असेल ना तर मग या एका गोळ्यामध्ये 2 गोळे केले तरी चालतील. पण म्हटलं आज मी किचन कट्ट्यावरती सगळं करणार आहे. किचन कट्टा वगैरे सगळा स्वच्छ क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल वगैरे गरम करायला ठेवून दिलं इथं. आणि सगळे गोळे आहेत ना तर ते आता बघा किचन कट्ट्यावरतीच लाटून घेते मी. थोडंसं मैदा लावून लाटायचं हे, कारण मग मैदा लावलं की छान असं म्हणजे लाटलं जातं. जेवढं आपल्याला पातळ करायचं ना तर तेवढे पातळ लाटता येतात. पोळपाटावरती ना तर थोडंसं लहान साईज होते, त्यामुळे इथे किचन कट्ट्याचा वापर केलेला आहे. आणि मोठे 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 असे नमकीन आहेत ना तर हे म्हणजे करून घेणार आहे. आणि भरपूर असं मोठं लाटलं ना तर एकदम पातळ, जेवढं पातळ असेल ना तर तेवढं ते छान लागतं टेस्ट ना. तर इथं पातळ असं हे करून घेते मी आता. जेवढं म्हणजे होणार आहे माझ्या हातनं तर तेवढं ते मोठं करून घेण्याचा प्रयत्न करते. किती मोठं लाटी होते बघा, याची खूप मोठी होते. कारण मग छोटे छोटे करायचं म्हणजे मग पोळपाटाचा वापर केला असता. पण जाऊ दे म्हटलं आता किचन कट्टा आहे तर एवढे मोठे 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 असे ना तर हे सगळ्या लाट्या लाटून घेते. म्हणजे एका ह्याच्यामध्ये 2 केल्यासारखं होतं, 2 लाट्या केल्यासारख्या होतात. त्याच्यामुळे मी इथं एकच गोळा केला आणि 2 गोळ्याचा एकच गोळा केला आहे. आणि एवढी मोठी अशी ही लाटी करून घेतलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे करता का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि किती पातळ झालंय बघू शकता हे सगळं. तर इथं माझ्याने अर्चनाचं चाललं होतं की मांडे कसं करतात ना तर अशा प्रकारेच करत असतात पुरणपोळीचं. तेच आमच्या गप्पा चाललेल्या. पण मांडे काही करायला जमत नाहीत मला तर, म्हणजे मी कधी केलेलेच नाही त्यामुळे जमत नाही. तेलाच्या पुरणपोळ्या वगैरे करते पण मांडे काही जमत नाहीत. तर अशा प्रकारे आहेत ना हे सगळे आता छोटे छोटे
साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. कोण याच्यामध्ये असे लांबडे लांबडे पण ठेवतात, ह्याच्यामध्ये 2 पार्ट करायचे फक्त. आणि जर कोणाला पाहिजे असेल ना तर छोटे छोटे स्क्वेअरमध्ये सुद्धा कट करतात. कोण शंकरपाळीसारखं म्हणजे शंकरपाळीसारखं कट करतात, कोण कापण्यासारखं कट करतात. तर हे मी आता अशा प्रकारे त्रिकोणी थोडेसे कट करून घेणार आहे. तर ज्या प्रकारे आपण कापण्या कट करतो ना तर त्या प्रकारे असं त्रिकोणी म्हणजे तिरकं कट करायचं आहे आपल्याला, त्यामुळे कापण्याचा आकाराला येतो. तर मी तर आता पिझ्झा कटर वापरलेला आहे. जर का तुमच्याकडे करंजा करायचं कोर्न वगैरे असेल ना तर ते सुद्धा वापरू शकता, त्यांनी सुद्धा डिझाईन वगैरे छान येते. पण मला काही सापडलंच नाही, त्यामुळे मी काही त्यांनी केलेलं नाही आहे. पिझ्झा कटरनी आहे ना तर इथे मी सगळे कट करून घेतलेले आहेत. तर सगळे आता इथे नमकीन मी कट करून घेतलेले आहेत. आणि तेलसुद्धा गरम झालं होतं आपलं. तर सगळं आता गरम तेलामध्ये, जास्त पण कडक तेल असलं ना तर घालायचं नाही आहे. आणि नॉर्मल गरम झालं की मग घालून घ्यायचं, म्हणजे नॉर्मल म्हणजे मीडियम तळण्यापुरतं. नाहीतर एकदम कडक झालं की एकदम लाल असं होतात हे नमकीन. तर थोडंसं जास्त म्हणजे कडक झालं म्हटलं की हे सगळे तळून घ्यायचे. आणि जास्त मोठ्या गॅसवरती आपल्याला हे तळायचं नाही आहे, थोडंसं मीडियम गॅसच ठेवायचं. आणि थोडंसं मग छान असं तळलं जातं. आणि एकदम मोठ्या गॅसवरती तळलं ना तर एकदम लाल वगैरे पण होण्याची शक्यता असते. तर इथे बारीक गॅसवरतीच असे छान असे तळून घेतलेले आहेत. आणि कलरसुद्धा बघू शकता इथे किती छान आलेले आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालं. तर आता एक गोळा लाटलेला ना भरपूर मोठा लाटलेला आता तुम्ही बघितलाच असेल. आणि त्याच्यापासून एवढ्या अशा हे नमकीन झालेले आहेत. म्हणजे एक घाण्यात तळलेलं आहे आणि 2 ते 3 घाणे एकामध्ये तळले जातात. आणि भरपूरसुद्धा घातले आणि जास्त पण असं कमी घातलेलं नाही आहे. आणि बाहेर असं पावसाचं वातावरण आणि असं नमकीन वगैरे करत होतं, असं वाटत होतं की चहा वगैरे बनवावा, प्लेटमध्ये नमकीन घ्यावं आणि बाहेर मस्तपैकी खात बसावं. इतकं छान वातावरण झालं होतं ना आज. बाहेरचं पाऊस पण पडत होता आणि असे नमकीन बनवत होतं. आणि स्वरानं मला सांगून जवळजवळ 8 दिवस झाले की मम्मी नमकीन बनव. पण योग काय आला नव्हता आणि शेवटी आज आलेला आहे आणि आज इथं बनवायला घेतले. तर या आवाजावरूनच कळत असेल किती छान नमकीन झालेले आहेत, कुरकुरीत खुसखुशीत झाले होते. तर म्हटलं आता हे सगळे गोळे लाटून घेऊया आता. त्याच्यानंतर माझं आणि अर्चनाचं काम चालू होतं, मग मी लाटून देत होते, अर्चना तळून घेत होती. तर असं दोघी असले की कामंसुद्धा पटपट होतात. म्हणजे कोणतंही काम करायचं असलं की मग जास्त कंटाळाला असं होत नाही, दोघी असले की पटकन होतात. आणि काय करायचं म्हणलं की आमचं सकाळचंच असतं प्लॅनिंग करायचं. कपडे भांडी वगैरे सगळं झालं 10 वाजता म्हटलं की मग असं काही करायचं असलं की आम्ही करायला घेतो. म्हणजे 11-12-1 वाजेपर्यंत होऊन जातं जेवायच्या वेळेपर्यंत. आणि त्याच्यानंतर दुपारी मग काही करायचं होत नाही. त्याच्यामुळे सकाळीच असं हे नमकीन करायला घेतले होते. आणि बघू शकता किती असे मोठे केलेले आहेत. म्हणजे जेवढ्या जागा भेटली ना किचन कट्ट्यावरती मला तर तेवढ्या जागेमध्ये लाटलेले आहेत. आणि एवढे मोठे असे छान असे झालेले आहेत. किती छान झाले होते, काही पोरांना केलं अजिबात खायचं नाही. मस्त छान झाले कुरकुरीत होते, कुरकुरीत छान झालं. खा गं असं नाही करायचं, मला पण खायचं. मस्त झालं का अरे तर तेच नसलं तुम्हाला, पण छान झालं मस्त खायला. पोरांना केलं म्हणजे मी काय खायचं. असं आमच्यासारखं कोणी सांगा बरं, करत सगळं मार्ग संपवलं. नवीन रेसिपी असते ना सरकार मार्ग संपवून टाकायचं. तर आता इथे माझ्या आणि अर्चनाच्या गप्पा थोड्याशा ऐकल्याच असतील तुम्ही. आणि करायला घातलं आणि आज काय झालं होतं काय माहिती, इतका छान बाहेर पाऊस पडत होता आणि करल तसं आम्ही दोघीजण खात होतो. गरम तर इतकं छान टेस्टी लागत होतं ना, खूप छान लागत होतं. मग करतच निमार्द संपवायचं काम चालू होतं. मग अर्चनाला म्हणलं अगं आपण मुलांसाठी केलेलं आहे, त्यांना तर थोडंसं शिल्लक ठेवूया, आपणच काही खायचं सगळं म्हणून असं आमचं थोडंसं मजाक मस्ती चाललं होतं, तुम्ही ऐकलंच असेल. इथं सरा शाळेतनं आलेली आहे, तिला पाहिजे आहे नमकीन. तर आतापर्यंत एवढं झालेलं आहे. इथं हे करून ठेवलेलं आहे, इथं तळायला घातलं, इथं स्वरा खाते, अजून थोडंसं राहिलेलं आहे. हां असू दे लाव. कर कसं जोर लागतं करायला, खायला पाहिजे असते. करायला येते काय? हां करायला येते. कर हां लाट. जोर लगा की हैया. करा पटपट करा. आवर आम्ही आता बसते निवांतो. आवर नमकीन तुला पाहिजे होतं ना, नमकीन कर दररोज लागलेलीस मागं, म्हणून आज नमकीन केले. मला आता इथे आमच्या सराच्या हाताला किती जोर असणार, तिनं थोडंसं लाटलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं तिला लाटून दिलं. आणि लाटलं म्हणलं की तिचं चालू होतं की आता मला कट करायचं आहे. आणि थोडंसं कट करायला घेतले, पण आज काही व्यवस्थित कट करता आलं नाही तिला. मोठा तिरकं सरळ येतं स्ट्रेट लाईन, तिरकं नेलंच मग तिरकं करायला लागणार आहे. आवर पटपटावर. कसं पण केलं तर तोडूनच खायचं काय? कसं पण केलं तर तोडूनच खायचंय. जा राडा आमच्या
असं काही करून ठेवलेलं आहे. तर आता आम्ही काय करायचं म्हटलं की तिला सुद्धा करायचं असतं, तर तिनं अशा पद्धतीने हे कट केलेलं आहे. शेवटी म्हणत होती की मम्मी काय पण असू दे ग, तोडूनच खायचंय, असू दे कसं तरी, सगळं स्ट्रिक्टच नको असं म्हणत होती. बरं ठीक आहे म्हटलं, तुझ्या पद्धतीने कर. तर तिनं तसे वाकडे तिकडे केलेत, पण त्यांच्या मनाने ते छानच आहे, खूप छान लागते. म्हणजे लहान मुलांच्या हाताचं खायला काहीतरी असं भारी वाटत असतं. आणि त्याच्यानंतर एक छोटासा गोळा राहिला होता ना, मग म्हटलं त्याच्यापासून थोडंसं नवीन काहीतरी बनवूया. मग एका गोळ्यामधले जवळजवळ 3 गोळे केले होते. म्हणजे छोटे छोटे असे गोळे करून घेतले होते, जास्त मोठा करायचा नाही, छोटासाच गोळा करायचा. आणि त्याच्यामध्ये असं हे छान त्रिकोणी देऊन आहे ना कट करून घ्यायचं. अगोदर एक गोळा लाटून मी कट करून घेतलं होतं, म्हणजे अर्चनाचं तळायचं झालं होतं तोपर्यंत मी ते लाटून कटसुद्धा केलं होतं डिझाईन तशी. तर अशा पद्धतीने हे डिझाईन करायचं, एकदम छान लागतं, टेस्टसुद्धा होतं. पण जास्त जाड करायचं नाही, जास्त मोठं करायचं नाही, नाहीतर मग आतून कच्चं राहिलं जातं हे. आणि एकदम पोकळच असं मी थोडंसं भरलेलं, जास्त दाबून वगैरे असं हे रोल केले नव्हते, थोडेसे पोकळच केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि बारीक गॅसवरती तळून घ्यायचे हे, मग छान कुरकुरीत खुसखुशीत भाजले जातात, नाहीतर मग आतून कच्चं राहतं. आणि असं वेगळं काहीतरी केलं म्हटलं की मग स्वराला खूप आवडतं. तर अशा पद्धतीचे 2 लाटे तेवढेच आहेत ना, तर ते करून घेतले तिच्यापुरते. तर आता चहा बरोबर वगैरे खायला इतके छान लागतात ना, एकदम कुरकुरीत खुसखुशीत सुद्धा झाले होते. आणि सगळे तिने इकडं तिकडं करत त्या दिवशी सगळे ते रोल आहेत ना, तर ते संपवले सुद्धा. आणि परत म्हणत होती की मम्मी मला तसलेच रोल बनवून दे. तर म्हटलं आता मी संपलं बाळा, म्हटलं जास्त काही केलं नव्हतं, तेवढंच जरासं केलं होतं. आणि बाकीचे नमकीन आहेत ना, तर ते घे खायला. तर नाही मला असलंच बनवून दे असं तिचं चाललं होतं. मग जास्त केलं नव्हतं, एवढंच केलं होतं. आणि छान सुद्धा झालं होतं. आणि डिझाईन बघू शकता इथे किती छान झालेली आहे, दिसायलाच भारी असं दिसत होतं आणि खायला तर एकदमच छान टेस्टी झालं होतं. तर अशा प्रकारे हे नमकीन झाले होते, एकदम कुरकुरीत खुसखुशीत सगळे झाले. जवळजवळ पाटीभर हे नमकीन झाले होते. आणि आमच्यात सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे मग एवढं करावंच लागतं. तर तुम्हाला आवाजावरून कळालंच असेल की किती छान कुरकुरीत खुसखुशीत झालेत नमकीन हे. आणि हे होते ना जे रोल बनवले होते ना, तर ते अशा पद्धतीने झाले होते, एकदम छान झाले होते. कलरसुद्धा छान आला होता आणि सगळे फ्लेवर घातल्यामुळे ना तर एकदमच भारी झालं होतं हे सगळं. बापरे, असं पावसाचं वातावरण आणि हे एवढे छान नमकीन, ते पण गव्हाच्या पिठाची आणि थोडंसंच मैदा, एकदम छान होता, टेस्टी होता. एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. तर तुमच्या पद्धतीने तुमची ही रेसिपी बनवतच असाल, पण यावेळेस पावसाचं वातावरण छान आणि अशा प्रकारचे हे नमकीन एकदा नक्कीच ट्राय करा. खूप छान होतात, टेस्टी होतात आणि मस्तसुद्धा होतात. तर आता हे सगळं काम आपल्याला जोपर्यंत भरून ठेवत नाही ना, तर तोपर्यंत हे काम आपलं संपलेलं नसतंच. आणि आवाज पण किती छान होतो बा, कुरकुरीत खुसखुशीत. आणि एवढे केले आणि एवढेच झालं असं आमचं म्हणणं होतं. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.